जाहीर आव्हान केलं की महसूल संबंधाने ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी आपले प्रश्न आज घेऊन यावे। 350च्या वर तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत आणि छोट्या तक्रारी आहेत। शेतरस्ते खुले करणे, 7-12 दुरुस्ती करणे, काही तक्रारी थोड्या मोठ्या आहेत। पवन चक्की मधील मालकांनी गुंडाचा हजोज घालून गरीब शेतकऱ्यावर अन्याय करणं सुरू केलं। जेवढं काही ॲग्रीमेंट झालं ते पैसे देत नाही आहेत। काही आमचं त्या ठिकाणी प्रशासन कारवाई करत नाही अशी तक्रारी आहे। गायरान 2011 पूर्वीचे जेवढे सरकारी जागेवर अतिक्रमण आहे ते कायदेशीर करणे ही शासनाची भूमिका आहे। त्या भूमिकेच्या विसंगत काही बाबी धाराशिवमध्ये होतात। सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आले आहे गायरांसंबंधी, ते निकाल त्या निकालाप्रमाणे कायदेशीर घरं करून देणे ही सरकारची भूमिका आहे। शेतरस्ते, पांदण रस्ते, शिवरस्त्याबद्दल मोठा त्रास लोकांना आहे। जिवंत 7-12 मोहिमेचा या ठिकाणी जेवढं काम व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही आहे। आमच्या महसुली अधिकाऱ्यांनी जनसंवाद घेऊन गावागावात जाऊन जर योग्य पद्धतीने काम केलं तर निश्चितपणे हे प्रश्न सुटू शकतात। महसूल मंत्र्याकडे एवढे प्रश्न येण्याची बाबत शिल्लक राहणार। त्यामुळं मी आत्ता पहिल्या तर जनतेच्या तक्रारी मी संपूर्ण घेतलेल्या आहे, यावर मी काम करणार आहे। प्रत्येक तक्रारी स्वतः मी चेक केलेली आहे। एक तक्रार कुठल्या व्यक्तीची काय तक्रार आहे याच्यावर आमचं मंत्रालय काम करेल। आता मी आमच्या महसुली प्रशासनाची बैठक घेतो आहे, ज्यामध्ये आमचे SLR असतील, डेप्युटी SLR असतील, मुद्रांक अधिकारी असतील, काही बोगस दस्तावेज लागलेले आहेत ते बघितले जातील। आमचे जिल्हाधिकारी, आमचे सर्व ATM आणि आमचे तहसीलदार यांच्याकडनं जे 35 कलमी कार्यक्रम मी दिला आहे, 35 विषयावर मी चर्चा करणार आहे। जो महसुली मूळ कोर आहे त्याच्यावर चर्चा करणार आहे आणि यातनं जास्तीत जास्त धाराशिवला काय आपल्या महसुली तक्रारी संपेल याच्याकरता मी काम करणार आहे। मला विश्वास आहे की आजच्या बैठकीनंतर जेव्हा एक पुन्हा अभियान येणार आहे, राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या काळामध्ये एक शेतरस्ते, शिवार रस्ते हे उघडे करणे, खुले करणे आणि या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान हे प्रत्येक गावात घेऊन छोट्या तक्रारी जनतेच्या ज्यांना 30 वर्षापासून लोकांना महसुली अधिकाऱ्यांच्या मागं फिरावं लागतं याचं अभियान आम्ही घेणार आहे। यामध्ये आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे। काही मोठ्या तक्रारी ज्या आहेत त्याची मी बैठकी मंत्रालयात लावणार आहे। काही छोट्या तक्रारी आहेत त्यांचं आत्ता मी कलेक्टरच्या बैठकीत पूर्ण करणार आहे। मला वाटतं महसूल खात्याने हा विचार केला आहे की आमचं सरकार गतिमान आहे, याकरता काम केलं गेलं पाहिजे। कारण माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार, या सरकारने गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख या तिन्ही भूमिका स्वीकारल्या आहेत आणि त्यामुळं लोकाभिमुख सरकार जर पाहिजे असेल तर जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न ऐकून ही कामं सरकारकडनं करून दिली पाहिजे, याचं हे अभियान आहे आणि धाराशिवमध्ये आज मी हे पूर्ण करणार। सर, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली।